नमस्कार भाविक भक्त हो, आपल्या YouTube वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण माघ पौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कोणते रंग शुभ अशुभ आहेत किंवा कोणत्या गोष्टी शुभ अशुभ आहे, कोणती शुभ वेळ आहे, कोणती अशुभ वेळ आहे, तसेच माघ पौर्णिमा 2026 कोणत्या तारखेला आलेली आहे, ती किती वेळ आहे आणि कोणते दान धर्म केल्याने आपले आर्थिक स्थिती आरोग्य सुधारू शकते तेही मी या व्हिडिओत सांगणार आहे। तर चला सुरू करूयात। सनातन परंपरेत माघ महिना अत्यंत पवित्र मानला जातो। जेव्हा हिवाळा त्याच्या अंतिम टप्प्यात असतो आणि निसर्ग देवत्वाने ओतप्रोत असतो, तेव्हा माघ महिन्याची पौर्णिमा भक्तांना पुण्य प्राप्त करण्याची एक अनोखी संधी घेऊन येते। माघ पौर्णिमा ही स्नान, दान, जप आणि तपश्चर्येद्वारे आत्मशुद्धीचा सण आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते। माघ पौर्णिमा 2026 तारीख आणि शुभ वेळ वैदिक दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमेची तारीख 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5:52 सुरू होईल आणि 2 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 3:38 संपेल। म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 ला पहाटे ही माघ पौर्णिमा संपणार आहे। उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। म्हणजेच जी मुख्य कामे आहेत माघ पौर्णिमेच्या दिवशी करण्याची, ती आपण 1 फेब्रुवारी 2026 रोजी करणार आहोत। आता आपण माघ पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊयात। माघ पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे, कारण ती महिन्यातील सर्वात शुभ दिवस मानल्या जाणाऱ्या माघ महिन्याच्या शेवटी येते। शास्त्रानुसार माघ महिन्यात स्नान, दान आणि जप करणे हे सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने अधिक फलदायी आहे। असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्मांचे पाप धुवून जातात आणि भक्ताला मोक्ष प्राप्ती मिळते। विशेषतः प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात माघ पौर्णिमेला पोहल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते। असे म्हटले जाते की देव देखील या दिवशी मानवी रूपात संगमात स्नान करण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात, ज्यामुळे या तारखेचे महत्त्व आणखी वाढते। माघ पौर्णिमा ही माघ स्नान आणि कल्पवासाची समाप्ती देखील दर्शवते, जो भक्तांसाठी एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक क्षण आहे। तर माघ पौर्णिमेला विशेष नियमांचे पालन केल्याने पूजा आणि उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात। तर जाणून घेऊयात माघ पौर्णिमेचे नियम। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी उठून पवित्र नदीत किंवा घरी स्नान करा। म्हणजे तुमच्याकडे नदी उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला नदीत जाण्यास वेळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्नान करू शकतात। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि प्रार्थना करा। म्हणजेच तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुम्ही मनातल्या मनात एखाद्या मंत्राचा उच्चार करू शकतात किंवा ओम सूर्याय नमः एवढं जरी म्हटलं तरी चालेल। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीनुसार पूजा करा। म्हणजेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची। साधी पहिले दिवा लावून तुम्ही त्यानंतर फुले अर्पण करून नंतर विष्णू आणि लक्ष्मीचे मंत्र उच्चार करून किंवा तुम्ही लक्ष्मी देवीचे ह्या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात, कारण पौर्णिमेला कुंकुमार्चन करणे अतिशय शुभ मानले जाते। तर तुम्ही कुंकुमार्चन किंवा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा सुद्धा करू शकतात। कुंकुमार्चन जर करायचे असेल तर आपल्या YouTube वाहिनीवर व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकतात। फक्त तुम्ही देवी लक्ष्मीची कुंकुमार्चन पूजा करा। त्या व्हिडिओत मी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे, पण तुम्ही सर्व तीच विधी तुम्ही फॉलो करायची आहे। फक्त देवी लक्ष्मीची मूर्ती त्या जागी ठेवायची आहे। तर आता या दिवशी सत्य, संयम आणि शांतीकडे विशेष लक्ष द्या। राग, नकारात्मक विचार, वाद आणि खोटेपणापासून दूर राहा। काळे कपडे घालणे टाळा। म्हणजेच आता इथे काळे कपडे अशुभ मानलेले आहेत, तर तुम्ही काळे कपडे, काळे वस्त्र परिधान करायचे नाही। तुमच्या घरात आणि प्रार्थना स्थळात स्वच्छता ठेवा।
म्हणजेच तुम्ही तुमच्या देवघर आणि देवघराला तुमची सेपरेट जर रूम असेल तर तुम्ही ती अतिशय स्वच्छ ठेवायची आहे आणि तुमचं घरही त्याचप्रमाणे स्वच्छ ठेवायचंय. तर आता माघ पौर्णिमेला दान कोणते करावे किंवा दान करण्याचा विधी काय आहे? माघ पौर्णिमेला दान करण्याचे पुण्य सनातन धर्मात दान हे सर्वात श्रेष्ठ कर्मांपैकी एक मानले जाते. म्हणजे हे अतिशय चांगलं काम आहे आणि माघ पौर्णिमेला केलेले दान अत्यंत फलदायी मानले जाते. म्हणजे तुम्ही जेवढे पण दान करतात, जर तुम्ही माघ पौर्णिमेला दान केलं तर ते सर्वांपेक्षा शुभ मानलं जातं किंवा फलदायी मानलं जातं. तर या दिवशी ब्राह्मण आणि गरीब, निराधार आणि गरजू लोकांना अन्नदान केल्याने जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढते. तुम्ही इथे ब्राह्मणास, गरीबास किंवा एखाद्या निराधार व्यक्तीस किंवा गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करू शकतात. अन्नदान हे अतिशय शुभ कार्य आहे, अतिशय चांगलं काम आहे, ते तुम्ही नक्की करू शकतात. तर हे असं धार्मिक श्रद्धेनुसार मानलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार माघ पौर्णिमेला केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही. जर तुम्ही माघ पौर्णिमेला कोणतेही दान केले तरी ते दान कधीच तुमचं वाया जाणार नाही. तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल किंवा फळाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर पुण्याचा प्रभाव वाढेल. यामुळे भक्ताच्या जीवनातील गरिबी, दुःख आणि अभाव दूर होतो. तर तुम्ही जर दान करत असाल तर तुमच्या जीवनातील गरिबी, दुःख आणि अभाव, एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल किंवा परिस्थिती तुमची जरा आर्थिक परिस्थिती तुमची खालावलेली असेल तर तुम्ही हे दान नक्की करू शकतात. तर असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळतात आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. तर माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा किंवा भगवान विष्णूंची पूजा नक्की करा. या दिवशी तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल. तर माघ पौर्णिमेला तुम्ही या गोष्टींचे दान करू शकतात. हिंदू धर्मात अन्नदान करणे सर्वात शुभ मानले जाते. म्हणजेच तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अन्नदान करू शकतात. अन्नदान केल्याने केवळ भुकेल्यांनाच समाधान मिळत नाही असं नाही, तर दात्याला सुख, शांती आणि समृद्धी देखील मिळते. जर तुम्ही अन्नदान करत असाल तर फक्त तुम्ही ज्याला अन्न देणार आहात त्याला सुख मिळणार नाही, तर तुम्हालाही त्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे माघ पौर्णिमा 2026 ही 1 फेब्रुवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 रोजी आहे व या 2 तारखेच्या दरम्यान आहे. तसेच तुम्ही या दिवशी काळे कपडे वर्ज करायचे आहेत. या दिवशी काळे कपडे घालायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही अन्नदान, वस्त्रदान इत्यादी दान करू शकतात. म्हणजे तुम्ही कोणतेही दान करू शकतात, पण अन्नदान व वस्त्रदान अत्यंत शुभ मानले जाते, अत्यंत चांगले मानले जाते. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये महालक्ष्मी देवे नमः असे जरूर लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. धन्यवाद. आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी.